शक्ती विशाळगडला मुक्ती दे. यावा दुगुणाचा भरणाऱ्या बेकायदेशीर सूतबंदी झालीच पाहिजे बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त झालाच पाहिजे बेकायदेशीर दर्गा बुलडोजर लावून जमीनदोस्त झालाच पाहिजे भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर हर मी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे विशाळगडावर मराठ्यांनी बांधलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याचं थडगं होतं. त्या थडग्याचं 3 मजली आरसीसी च्या बांधकामामध्ये त्या ठिकाणी बेकायदेशीर दर्गा पुरातत्व खात्याच्या जागेवर त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्या दर्ग्यामध्ये बेकायदेशीर उरूस दरवर्षी भरवला जातो. गेल्या वर्षी आम्ही त्या उरूस भरवायला देऊ नका म्हणून आंदोलन केलं होतं. पोलिसांनी आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं बंदी घातलेली. परंतु यंदाच्या वर्षी 28, 29, 30 तारखेला त्या ठिकाणी पुन्हा मलिक रेहानचे भक्त उरूस भरवायची तयारी करत आहेत. तर त्या उरसाला पोलिसांनी परवानगी देऊ नये अशा पद्धतीची आम्ही मागणी करतोय. कारण कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवभक्तांनी आणि हिंदुत्वादी संघटनांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करायची परवानगी मागितली. त्यावेळेला त्यांनी नुकतीच झालेली दंगल आणि कायद्याचा प्रश्न त्या ठिकाणी त्यांना सांगून ती परवानगी नाकारली. तशाच पद्धतीनं त्यांना सुद्धा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे कारण सांगून परवानगी नाकारावी. आणि यांनी जर ही परवानगी दिली तर 27 तारखेला तारखेप्रमाणे 27 जूनला शिवराज्याभिषेक दिन येतो. त्या दिवशी महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येनं शिवभक्तांना घेऊन हिंदू एकता आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या थाटामाटात उत्साहात महादेवाच्या मंदिराला अभिषेक घालून शिवराज्याभिषेक दिन साजरा करेल. आज गजापूरमध्ये दंगल घेतली आहे. उद्या जर परवानगी दिली उरूस भरला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगली पेटतील. तर या आमच्या मागणीची दखल घेऊन तातडीनं त्यांची परवानगी नाकारावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने करतो.